शेतकरी मित्रांनो, तुम्हाला यावर्षी मका पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असल्यास संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक शेतकरी मका पीक करतोय. मग हे मका पीक करत असताना काही कणसांची मका केली जाते, काही दाण्यांची मका केली जाते, तर काही ठिकाणी जनावरांचा चारा केला जातो. पण मका पीक केल्यानंतर एक महत्वाची समस्या तर ती प्रत्येक शेतकऱ्याला येते. तर ही लष्करी आळीव नियंत्रण, पानं चावणे, जोमदार जबरदस्त वाढ होत नाही, पोंग्यामध्ये गाभ्यामध्ये अळी ही जास्त प्रमाणे येते. मग करायचं तरी कसं? तर एक तातडीची आणि महत्वाची फवारणी सांगतोय. ही 2 टप्प्यामध्ये आपल्याला फवारणी करायची. त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या चॅनलवर नवीन असतील, आजच ही व्हिडिओ पाहतात ना, सबस्क्राईब नक्की करा, समोर घंटा उठवण्याचा प्रयत्न करा. मका पीक केलंय, कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून व्हिडिओ पाहता, कमेंट्स नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, मका पीक आपलं तणनाशक फवारणी झाल्यानंतर बरोबर 5 दिवसांनी हीच फायदेशीर फवारणी करायची. ही फवारणी करते वेळी सुरुवातीला लष्करी आळीवर आपल्याला नियंत्रण मिळवायचं. गाभ्यातली आळी असेल, पानं चावणारी आळी असेल आणि एकंदरीतच घाण ह्या मका पिकामध्ये केली जाते. पानांची रुंदी वाढली पाहिजे, कणसही जोमदार लागली पाहिजे आणि ताट जबरदस्त जोमदार वाढलं पाहिजे. यासाठी आपल्याला कोरको हे कीटकनाशक घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल कोरको, तर ही कोरको असं जालिम कीटकनाशक आहे ना, अर्ध्या तासामध्ये फवारणी केल्यानंतर अळी काळी पडून बाहेर पडेल. याच्यामध्ये प्रोफेनोफॉस आणि इमामेक्टिन बेन्झोएट पावडर मधला घटक होय. प्रतिपंपासाठी 30 ग्रॅम याप्रमाणे घ्यायचे. तर यामध्ये कोणतंही एनपीके खत घ्यायचे मकाची जोमदार जबरदस्त वाढवण्यासाठी. आता हे घेते वेळी आपण आयसीएलचे 11-36-24 हे ग्रेड घेऊ शकतो किंवा 19-19-19 हे खत घेऊ शकतो प्रतिपंपासाठी 100 ग्रॅम याप्रमाणे. तर यामध्ये बायो इटा एक्स हे टॉनिक घ्यायला विसरायचं नाही. यामध्ये सीविड प्लस मायक्रोन्यूट्रंट. आता या तिन्हीमुळं एकत्रित आपल्याला फवारणी करायची. यामुळे होणारे फायदे, पानं रफ अँड टफ झालेली बघायला मिळतील तुम्हाला. जसं झूम केलं पाहू शकताय, पानं अन्नद्रव्य कमतरता भरून निघालेली आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे इथं पाहू शकताय झूम करून, ह्या मका पिकामध्ये पानं चावलेली आहे, आळी आहे. इथं तुम्हाला आळी दिसत असेल, झूम केल्यानंतर पाहू शकताय. त्याचबरोबर गाभ्यामध्ये जे आळी आहे म्हणजे लष्करी आळी, हे कोरको फवारणी केल्यानंतर यामध्ये अर्ध्या तासात आळी काळी पडून बाहेर पडणार आहे. आणि बायोटाईक्स घेतल्यामुळे काय होणार आहे? जबरदस्त जोमदार वाढ होणार आहे. एकंदरीतच काय, या तिघांचं कॉम्बिनेशन करा आणि मका पिकाचं भरपूर असं उत्पादन मिळवा. ही जर आपली माहिती आवडली, अजून देखील मिलिंद भोरे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब नक्की करा. कारण ही अशी फवारणी तुम्हाला कोणीही सांगणार नाही. कमी खर्चात आणि शेतकऱ्याचा फायदा करणारी फवारणी मका पिकातील 2 टप्प्यामध्ये करा आणि मका पिका शेवटपर्यंत कोणतीच फवारणी करायची गरज नाही. 2 फवारण्या केल्या तर ही जबरदस्त जोमदार वाढ होणार आणि मका पिकाचं भरघोस उत्पादन मिळणार. माहिती आवडली, मिलिंद भोरे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवायची. धन्यवाद. जय जवान, जय किसान.